हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी। मुलांना सध्या आपण LDC पोस्टसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन करत आहोत आणि याच्यामध्ये आपण अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी याचे बेसिक कन्सेप्टचे काही कन्सेप्च्युअल व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत। या सिरीजमध्ये आपला जवळपास 6 ते 7वा व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोव्हिजन्स म्हणजे काय, याचे एक्झाम्पल का केलं जातं, तर याचे काही बेसिक पॉइंट्स बघायचे आहेत। तर प्रोव्हिजनची कन्सेप्ट आपल्याला आज क्लिअर करायचे। मुलांना प्रोव्हिजन हा छोटासा पॉइंट आहे, पण याच्यावर जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला एक तर तो प्रश्न कळायला थोडासा अवघड होतो, कारण आपल्याला प्रोव्हिजन्स म्हणजे काय हे नेमकं माहीतच नसतं। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हिजन म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण डीपमध्ये बघणार आहोत किंवा ही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत। त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। आता आज आपण आधी बघू आपण प्रोव्हिजन म्हणजे काय, प्रोव्हिजनची डेफिनेशन काय किंवा त्याचं मीनिंग काय। आता या ठिकाणी बघा प्रोव्हिजन म्हणजे काय दिलंय आपल्याला। प्रोव्हिजन्स इन अकाउंटिंग रेफर्स टू द अमाउंट दॅट जनरली पुट असाइड फ्रॉम द प्रॉफिट। प्रोव्हिजन म्हणजे काय, जनरली आपण जी प्रॉफिटमधून अमाउंट बाजूला काढून ठेवतो यालाच काय म्हणतात, प्रोव्हिजन म्हणतात। इन ऑर्डर टू मीट अ प्रॉबेबल फ्युचर एक्सपेन्सेस। फ्युचर एक्सपेन्सेस आपण पेड करण्यासाठी प्रॉफिटमधून जी अमाउंट आपण बाजूला काढून ठेवतो, म्हणजे प्रॉफिट म्हणजे काय, आपलं बिझनेसचं इन्कम आहे, ठीक आहे, इन्कम सोर्स आहे, बिझनेसचा इन्कम सोर्स आहे। आणि त्याच्यामधून जे प्रॉबेबल फ्युचर एक्सपेन्सेस, फ्युचरमध्ये आपले काही प्रॉबेबल एक्सपेन्सेस म्हणजे संभाव्य खर्च जे आहेत, तर ते पेड करण्यासाठी आपण जी अमाउंट बाजूला काढून ठेवतो तर यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात प्रोव्हिजन्स। किंवा याचा दुसरा मीनिंग काय दिला, ऑर अ रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ असेट ऑल्दो द एक्झॅक्ट अमाउंट इज अननोन। आणि कधी कधी आपल्याला असेटमध्ये किती डेप्रिसिएशन करायचं आहे याच्यासाठी देखील आपण काय करतो, आपण फ्युचरमधून काही अमाउंट बाजूला काढून ठेवतो, तर यालाच काय म्हणतात, याला म्हणतात प्रोव्हिजन म्हणतात। It is not saving but provision are made generally for recognizing any upcoming future liability. हे प्रोव्हिजन करणे म्हणजे आपण काय पैसे सेव्ह करून ठेवत नाही, फक्त आपण काय करतो की जे आपल्या फ्युचरमध्ये ज्या अपकमिंग लायबिलिटी आहेत, अपकमिंग फ्युचर लायबिलिटी म्हणजे फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या संभाव्य देयता आहेत, तर त्याच्यासाठी आपण तरतूद करून ठेवतो किंवा त्या आपण गृहीत धरत असतो, तर ह्या ज्या प्रोसेसलाच काय म्हणतात, प्रोव्हिजन्स म्हणतात। मोस्ट ऑफ द टाइम प्रोव्हिजन्स इज स्टेटेड ॲज रिझर्व, बट रिझर्व अँड प्रोव्हिजन्स आर नॉट सेम अँड इंटरचेंजेबल। आता या ठिकाणी आपल्याला या पॉईंटवर देखील प्रोव्हिजन्सची मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे आणि रिझर्व आणि प्रोव्हिजन आपण जरी रिझर्व अँड सरप्लस आपण तुम्ही फायनल अकाउंटमध्ये पॉईंट ऐकलेला असेल किंवा प्रोव्हिजन्स ऐकलेला असेल, कंपनी फायनल अकाउंटमध्ये एक शेड्यूल असतं रिझर्व अँड सरप्लसचं। आता या रिझर्व अँड सरप्लसमध्येच आपण काय करतो, जे आपले कंपनीचे जेवढे रिझर्व आहेत म्हणजे प्रॉफिटमधून आपण जे जे रिझर्व क्रिएट केलेले आहेत ते सर्व दाखवले जातात आणि प्रोव्हिजन्स सुद्धा त्याच हेडिंग खाली दाखवले जातात। त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, रिझर्व अँड सरप्लस हे दोन्ही सेम आहेत आणि इंटरचेंजेबल, म्हणजे रिझर्वसाठी आपण हा वर्ड यूज करू शकतो किंवा प्रोव्हिजनसाठी हा वर्ड यूज करू शकतो, तर हे रॉंग आहे, ठीक आहे। हे दोन्ही सेम नाहीत, हे वेगवेगळे आहेत, इंटरचेंजेबल सुद्धा नाही आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला तुम्हाला जर हे स्टेटमेंट दिलं, रिझर्व अँड प्रोव्हिजन आर द सेम, ठीक आहे, आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे फॉल्स आहे हे ओळखायला सांगितलं, तर आपल्याला माहिती पाहिजे की रिझर्व आणि प्रोव्हिजन हे वेगवेगळे। मग रिझर्व म्हणजे काय आणि प्रोव्हिजन म्हणजे काय, तर नेमकं हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी एक एक्झाम्पल मी देते। आता इथे बघा, प्रोव्हिजन म्हणजे काय, टू कव्हर ऑर मीट प्रॉबेबल फ्युचर लायबिलिटी। आपण प्रोव्हिजन कशासाठी मेड करतो किंवा बनवतो, टू कव्हर ऑर मीट प्रॉबेबल फ्युचर लायबिलिटी। आपली फ्युचरमधली लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण प्रोव्हिजन्स क्रिएट करत असतो। आणि रिझर्व कशासाठी क्रिएट करत असतो, रिझर्व इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट दॅट सेट असाइड फॉर असाइनिंग द कंपनीज ग्रोथ अँड एक्सपान्शन। कंपनीची ग्रोथ किंवा एक्सपान्शन करण्यासाठी, कंपनीचा विस्तार करण्यासाठी आपण जी अमाऊंट बाजूला ठेवतो, प्रॉफिटमधली जी शिल्लक असलेली रक्कम आहे ती आपण बाजूला काढून ठेवतो, याला रिझर्व म्हणतात, ओके। आणि प्रोव्हिजन ही फ्युचर लायबिलिटी पेड करण्यासाठी ठेवलेली अमाऊंट असते। आता उदाहरणार्थ, आता जर समजा तुमच्या बाबांनी आईकडे 10,000 रुपये दिले, त्यांच्या सॅलरीतून 10,000 रुपये दिलेले, ओके,
आता या 10,000 आई काय करणार, आईला माहिती आहे आपला भाजीचा खर्च महिन्याचा होतो 1,000, 1,000 आईने भाजीसाठी काढून ठेवले. त्याच्यानंतर आईला माहिती आहे दूध आपल्याला लागतं, जवळपास 1,500चं आपल्याला दूध लागतं, मग हे दुधासाठी काढून ठेवले. ठीक आहे. त्यानंतर गॅस सिलेंडर, गॅससाठी आता गॅसचा आपल्याला गॅसचा रेट कसा कळणार तुम्हाला, गॅसचं सिलेंडरवर ज्यावेळेस पावतीवर रक्कम छापून येईल तेव्हा आपल्याला कळेल. पण नियर अबाउट 800 ते 900, ठीक आहे, किंवा 1000 या दरम्यान आपला गॅस येतो. ठीक आहे. 810, 820 किंवा 910, 920 या टाईपने येईल. आता आपल्याला आईला पर्टिक्युलर अमाऊंट माहिती नाही की नेमका कितीचा असेल, पण आई काय करते मग याच्यातला एक थोडासा ॲव्हरेज अमाऊंट काढते. ठीक आहे, 1000 रुपये मी गॅसच्या नावाचे बाजूला काढून ठेवते. ठीक आहे. मग आईने काय केलं, 1000 रुपये गॅसच्या नावाचे बाजूला काढून ठेवले. मग हे झाले प्रोव्हिजन. हे काय प्रॉबेबल एक्सपेन्सेस आहेत, फ्युचर लायबिलिटी आहेत, फ्युचरमध्ये आपल्याला हे खर्च करायचे. मग हे फ्युचरमध्ये हे खर्च करायचे, त्याच्यामुळे मग आज बाजूला काढून ठेवले पैसे आईने. ज्या दिवशी आईकडे 10,000 रुपये आले त्या दिवशी आईने हे काढून ठेवले. मग हे झाले सगळे प्रोव्हिजन्स. आता आईकडे किती उरले, आता 10,000तले 1,000, 2,000, 3,000 आणि 3,500 रुपये खर्च केले. त्याच्यानंतर किराणा लागेल एक 3,000 रुपये. ठीक आहे. तर हे सगळे आईने प्रोव्हिजन्स केले. हे झाले प्रोव्हिजन. म्हणजे जवळपास आता किराणा 3,000चाच लागेल असं नाही. ठीक आहे. तो जास्तही होऊ शकतो किंवा कमीही होऊ शकतो. ठीक आहे. गॅस 800 रुपयाला येईल, 900 रुपयाला येईल. दुधाचं सुद्धा तसंच आहे, कधी कधी जास्तही लागू शकतं ह्याच्यापेक्षा. पण आईने एक ठराविक सर्टेन अमाऊंट काय केली, बाजूला काढून ठेवली, अंदाजे एक रक्कम बाजूला काढून ठेवली. मग हे झाले प्रोव्हिजन. हे काय सगळे फ्युचर एक्सपेन्सेस आहेत, प्रॉबेबल लायबिलिटी आहे. फ्युचरमध्ये आपल्याला या गोष्टींवर खर्च करावा लागणार आहे. ठीक आहे. जर समजा आईला असं वाटलं अरे 500 रुपये या महिन्यात 500 रुपये भाडं वाढेल बरं का, घराचं रेंट मे बी वाढू शकतो. ठीक आहे. मग मे बी रेंट वाढू शकतो, मग ते 500 रुपये सुद्धा आपण बाजूला काढून ठेवावेत असं वाटलं. मग या ठिकाणी हे काय झालं, फ्युचर लायबिलिटी झाली, प्रॉबेबल लायबिलिटी झाली. हे सगळे झाले प्रोव्हिजन. म्हणजे हे खर्च करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवले, तर हे झाले प्रोव्हिजन. आता हे खर्च किती झाले बघा तुमचे, 10,000पैकी 1,000, 2,000, 3,000, 3 आणि 3 6 आणि 7,000 खर्च झाले. ओके. 10,000तले 7,000 गेले, 7,000 गेले, उरले किती, 3,000. मग हे जे 3,000 आहे हे आई काय करते, बाजूला काढून ठेवते. ठीक आहे. किंवा यातले 1,000 रुपये आईने काय केले, 1,000 रुपये तुमच्या नावचे ठेवले. तुमच्या नावचे म्हणजे कोणी असो, मुलगा असो, मुलगी असो. आई काय विचार करते, अरे माझं लाडाचं लेकरू आहे, माझं लेकरू कॉलेजला जातं, त्याला कधी कधी रिक्षाला पैसे द्यावे लागतील, कधी नाश्ता पाण्याला पैसे द्यावे लागतील, कधी मित्रांसोबत आईस्क्रीम खायला पैसे द्यावे लागतील ना. मग त्याला पॉकेट मनी द्यायला लागतो. मग जेव्हा तो मागेल पैसे, मग माझ्याकडे देण्यासाठी पाहिजे असायला. ठीक आहे. मग आई काय करते, गपचूप हे 1,000 रुपये बाजूला काढून ठेवते. याची कल्पना तुमच्या बाबांना पण नसते. हे 1,000 रुपये बाजूला काढलेले. ओके. मग हे काय झालं, हे झालं रिझर्व. कोणासाठी ठेवले, तुमच्या आईने आपल्या लाडक्या लेकरासाठी बाजूला काढून ठेवले 1,000 रुपये. 10,000तले उरले किती, 3,000. 3,000तले आईने काढून ठेवले 1,000 रुपये. बाबाला सांगेल आता 2,000 माझ्याकडे शिल्लक आहेत, काय खर्च करायचा याच्यातच मी करणार. ओके. मग आता हे जे 1,000 रुपये आहेत हे बाजूला काढून ठेवलेली रक्कम याला म्हणतात रिझर्व. ठीक आहे. मग ही काय केली, उरलेल्या पैशातून काढून ठेवलेले बाजूला. आता इथे बघा प्रोव्हिजन्स म्हणजे काय सांगितलं, टू कव्हर मीट प्रॉबेबल फ्युचर लायबिलिटी. फ्युचरमधले खर्च करण्यासाठी किंवा फ्युचर लायबिलिटी, प्रॉबेबल फ्युचर लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण जो पैसे बाजूला काढून ठेवले हे झाले प्रोव्हिजन्स. आणि रिझर्व म्हणजे काय, जे आपल्याकडे उरलेले रक्कम आहे, उरलेल्या पैशातून ज्यावेळेस आपण काही गरज पडली तर खर्च करता यावा म्हणून आपण जी रक्कम काढून ठेवली आहे याला म्हणतात रिझर्व. किंवा आईने 1,000 रुपये बाजूला काढून ठेवले, अरे घरात कधी अचानक पाहुणे येतात, कधी मुलाला द्यायला लागतात किंवा कधी काही गोष्टीसाठी अचानक खर्च उद्भवतो, तर तो अचानक खर्च उद्भवला तरच आपण 1,000 रुपये आपण बाजूला काढून ठेवू. आईचा एक स्पेशल गल्ला असतो, त्याच्यामध्ये आई काय करत असते, रोजचे काहीतरी उरले पैसे टाक असे बाजूला ठेवत असते. आणि तो मग पर्टिक्युलर काहीतरी
अचानक काही खर्च उद्भवला तर तो आपण युटिलाइज करत असतो. मग यालाच म्हणायचं रिझर्व. ठीक आहे. रिझर्व म्हणजे काय? रिझर्व इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटचाच भाग असतो पण तो बाजूला ठेवलेला असतो. फॉर असाइनिंग कंपनीज ग्रोथ ऑर एक्सपान्शन. आपल्या विकासासाठी आपण तो खर्च यूज केला जातो. बिझनेसच्या ग्रोथसाठी तो फंड, तो रिझर्व यूज केला जातो. कंपनी डेली एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी हे रिझर्व यूज करत नाही. हे रिझर्व फक्त कंपनीच्या विकासासाठी, विकास कामांसाठी यूज केलं जातं. ठीक आहे. तर हे झालं डिफरन्सिएशन प्रोव्हिजन्स अँड रिझर्व याचं. त्याच्यानंतर आपण याचे एक्झाम्पल्स बघू. आता थोडंसं घरातून बाहेर या आणि आता कंपनीच्या अकाउंटकडे या. आता कंपनीच्या अकाउंटमध्ये आपण बघा प्रोव्हिजन्स कशासाठी करत असतो. पहिलं प्रोव्हिजन जे प्रत्येक बिझनेसमध्ये केलं जातं ते म्हणजे बॅड डेप्टसाठी. ठीक आहे. बिझनेसमध्ये सेल्स इन्क्रीज करण्यासाठी उधारीवर वस्तूची विक्री केली जाते. कॉमन गोष्ट आहे ती. प्रत्येक बिझनेसमध्ये काही वस्तू उधारीवर विकल्या जातात. आता उधारीवर वस्तू विकल्या, आता जर समजा आपण 20,000च्या वस्तू उधारीवर विकल्या तर हे 20,000चे 20,000 कंपनीला किंवा बिझनेसला कलेक्ट होतीलच असे नाही. यातले काही पैसे बुडू शकतात. ठीक आहे. मग जे पैसे बुडाले, ज्या लोकांनी आपले पैसे दिले नाही, मग याला काय म्हणतात? बॅड डेप्ट्स. मग बिझनेसमध्ये प्रत्येक बिझनेसमॅनला माहिती असतं आपण जर 20,000च्या वस्तू विकल्या तर 20,000चे 20,000 भेटतीलच असं नाही. यातला एखादा व्यक्ती असा असेल की जो आपले पैसे देणार नाही. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केलं. मग याला म्हणतात प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स. ओके. त्याच्यानंतर डाऊटफुल डेप्ट्स. डाऊटफुल डेप्ट्स म्हणजे दोन्ही सेमच आहेत. बॅड डेप्ट्स म्हणजे बुडालेले पैसे आणि डाऊटफुल डेप्ट्स म्हणजे बुडण्याची शक्यता असलेली. दोन्ही लॉस कन्सिडर केला जातो. मग तुम्हाला वर्ड कधी कधी काय वापरला जातो? प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स. कधी वापरलं जातं रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स. पण दोन्हीचा मिनिंग एकच असतो. आपलं बुडीत कर्ज, बॅड डेप्ट्स होण्याची जी चान्सेस असतात तर याच्यासाठी जे प्रोव्हिजन केलं याला म्हणतात RDD. ठीक आहे. मग हे RDD हे काय? त्याचं एक एक्झाम्पल आहे कशाचं? प्रोव्हिजनचं. प्रत्येक कंपनीमध्ये किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये हे प्रोव्हिजन कंपल्सरी केलं जातं. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन. कधी कधी डेप्रिसिएशनसाठी सुद्धा प्रोव्हिजन केलं जातं. उदाहरणार्थ आता जर समजा आपल्याकडे एक मशिनरी आहे 1 लाखाची. ठीक आहे. 1 लाख मशिनरीची कॉस्ट आहे. मग आता जर समजा कंपनीने डिसाईड केलं की या मशिनरीसाठी आपण प्रोव्हिजन करायचं, मग इथं दुसरं अकाउंट एक ओपन केलं जातं प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन नावाचं. ठीक आहे. मग आता इथून ज्यावेळेस डेप्रिसिएशन लेस होईल, पहिल्या वर्षीचं आपण डेप्रिसिएशन लेस केलं 10,000 रुपये. मग इथं काय केलं जातं? या फंडमध्ये हे 10,000 ॲड केले जातील. इथं 10,000चं फंड क्रिएट केला जाईल. ठीक आहे. प्रोव्हिजन केलं जाईल. आपल्याकडे मशिनरी किती राहिली? 90,000. दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन याच्यातून लेस केलं 10,000. इथं डेप्रिसिएशन लेस केलं तेच डेप्रिसिएशन इथं दुसऱ्या वर्षी परत 10,000 फंड ॲड झाला. आता आपल्याकडे प्रोव्हिजन कितीचं झालं? 20,000. पुन्हा तिसऱ्या वर्षीचं आपण डेप्रिसिएशन लेस केलं, इथून 10,000 लेस केलं, इथं कॉस्ट होईल 80,000. इथं 10,000 वाढणार, इथं प्रोव्हिजन होणार 30,000चं. ठीक आहे. जसजशी मशिनरीची कॉस्ट आपली नील होते, जसजशी मशिनरीची आपली बुक व्हॅल्यू कमी कमी होते तसतशी प्रोव्हिजनची व्हॅल्यू वाढत जाते. ज्या डेटला आपल्या मशिनरीची व्हॅल्यू 0 होते त्या डेटला आपल्याकडे मशिनरीच्या कॉस्ट एवढं प्रोव्हिजन असतं. म्हणजे आपण काय केलं? आपण ही मशिनरी 10 वर्ष आपण युटिलाइज करतोय. 10 वर्षी आपण जेवढं डेप्रिसिएशन लेस केलं तेवढे 10,000 आपण बाजूला काढून ठेवले. 10 वर्षानंतर ज्या वेळेस या मशिनरीची व्हॅल्यू 0 झाली, आपल्याकडे 1 लाख रुपयात लगेच दुसरी मशिनरी घ्यायला आपल्याकडे 1 लाखाचा फंड उभा आहे. कशासाठी? लगेच आपण आजच्या डेटला लगेच आपण दुसरी मशिनरी विकत घेऊ शकतो. मग हे प्रोव्हिजन कशासाठी केलं जातं? आपलं प्रोडक्शन थांबू नये. मशिनरीची युजफुल लाईफ संपली त्याच्यामुळे प्रोडक्शन स्टॉप होऊ नये यासाठी कंपन्यांमध्ये असं प्रोव्हिजन केलं जातं डेप्रिसिएशनचं. याला काय म्हणतात? प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. जसजशी मशिनरीची व्हॅल्यू कमी होत जाते तसतशी प्रोव्हिजनची व्हॅल्यू, प्रोव्हिजन हा जो फंड आहे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन हा फंड वाढत जातो. ज्या तारखेला मशिनरीची व्हॅल्यू नील होईल त्या दिवशी आपल्याकडे तेवढ्याच कॉस्टचा फंड आपल्याकडे अवेलेबल असतो
आणि त्या पैशामध्ये आपण नवीन मशिनरी खरेदी करू शकतो. याच्यामुळे आपलं प्रोडक्शन डिस्टर्ब होत नाही किंवा प्रोडक्शन स्टॉप होत नाही. प्रोडक्शन हे आपलं कंटिन्युअसली चालू राहतं. ठीक आहे. तर हे झालं डेप्रिसिएशन प्रोव्हिजन. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन हे सुद्धा एक प्रोव्हिजन्सचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पेन्शन, प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय, ज्यावेळेस पेन्शन, एखादा एम्प्लॉई आपल्याकडे पेन्शन जातो बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये, जर एम्प्लॉईला रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळत असेल किंवा फंड मिळत असेल, त्यांना रिटायरमेंट नंतर काही कंपनीकडून काही फंड दिला जातो. ठीक आहे. तर याला प्रोव्हिडंट फंड म्हणतात. मग जे एम्प्लॉई रिटायर होणार आहेत तर त्या एम्प्लॉईच्या जॉईनिंगपासूनच त्याच्या प्रोव्हिडंट फंडची सोय केली जाते. ठीक आहे. आणि मग ते सुद्धा एक प्रकारचं काय असतं, प्रोव्हिजन असतं. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स, आता जर समजा कंपनीला, आपल्याला माहिती आहे आपल्या कंपनीला दरवर्षी 20,000पर्यंत टॅक्स बसतो. ठीक आहे. मग आपल्याला जर माहिती आहे की 20,000च्या जवळपास टॅक्स बसतो. टॅक्स कशावर लागेल, टॅक्स आपल्या प्रॉफिटच्या अमाऊंटवर लागेल. पण आपल्याला प्रॉफिटवर जरी आपला टॅक्स चार्ज होणार तरी एक जवळपास आपल्याला ॲव्हरेज अमाऊंट माहिती असते की जवळपास 20,000 रुपये आपल्याला टॅक्स येतो किंवा आपल्याला जवळपास 25,000 इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्हणजे आपल्याला एक अमाऊंट, थोडीशी एक जनरल अमाऊंट माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण काय केलं, 20,000 रुपये बाजूला काढून ठेवले. मग टॅक्स 18,000 असला तरी आपण त्यातून भरणार आणि 25,000 असला तरी आपल्याला भरावा लागेल. पण आपण 20,000 रुपये बाजूला काढून ठेवणार, एक टेंटेटिव्ह अमाऊंट आपण बाजूला काढून ठेवणार. ठीक आहे. मग यालाच काय म्हणतात, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. मग हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, हे एक प्रोव्हिजन्सचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग हे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे प्रोव्हिजनचं एक्झाम्पल आहे. आता या एक्झाम्पलवर प्रश्न आपल्याला कसा येईल, विच ऑफ द फॉलोइंग आर प्रोव्हिजन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोव्हिजन. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला प्रोव्हिजन म्हणजे काय माहिती पाहिजे आणि त्याच्यामुळं मग हे तुम्हाला एक्झाम्पल बघता येतील. मग प्रोव्हिजन्स कोणकोणते आहेत, मोस्ट कॉमन प्रोव्हिजन्स कोणते आहेत, बॅड डेब्ट्स, डाऊटफुल डेब्ट्स, डेप्रिसिएशन, पेन्शन, इन्कम टॅक्स. म्हणजे तुम्हाला वर्ड काय यूज केले जातात, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स किंवा RDD, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन, PF, प्रोव्हिडंट फंड किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. तर या टाईपने हे झाले एक्झाम्पल कशाचे, प्रोव्हिजन्सचे. ठीक आहे. तुम्हाला जर प्रोव्हिजनचं एक्झाम्पल विचारलं तर या टाईपने प्रश्न विचारले जातात. आता या व्हिडिओचा लास्ट पॉईंट बघू, अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रोव्हिजन. प्रोव्हिजनची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असते. प्रोव्हिजन डिडक्ट फ्रॉम असेट. आता जर समजा ही आत्ता मी तुम्हाला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सांगितली, एक इफेक्ट काय केला, आपण असेटमधून डिडक्ट केला, प्रोव्हिडंट फंड हे प्रोव्हिजनमध्ये ॲड केले. ठीक आहे. मग इथे काय केलं, डिडक्ट फ्रॉम असेट. डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन आपण असेटमधून लेस करतो आणि त्या फंडमध्ये ॲड करतो. आणि दुसरं काय, शो लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला आपण प्रोव्हिजनची अमाऊंट दाखवत असतो. ठीक आहे. मग लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण प्रोव्हिजनची अमाऊंट दाखवत असतो, कारण ही एक प्रकारची आपली लायबिलिटी असते. ठीक आहे. तर त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंटसुद्धा, प्रोव्हिजन्सची तुम्हाला एखादी ॲडजस्टमेंट विचारून अकाउंटिंग ट्रीटमेंट विचारू शकतात किंवा प्रोव्हिजन्सची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी केली जाते या पॉईंटवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हिजन म्हणजे काय किंवा रिझर्व्ह अँड प्रोव्हिजनमध्ये काय डिफरन्स आहे, प्रोव्हिजन्सचे एक्झाम्पल काय आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होते, तर हे सगळे मुद्दे बघितले. तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रोव्हिजन म्हणजे काय तुम्हाला एवढं डीपली कोणीच सांगणार नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप न करता बघा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.